स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवणं तसंच नागरिकांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावं यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसंच नायलॉन मांजा विक्री बाळगणाऱ्या इसमांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यान्वये कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 198 इसमांना 15 दिवसांसाठी नाशिक शहरात प्रवेशबंदी आदेश पारित करण्यात आले। ही कारवाई दिनांक 2 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीसाठी लागू राहणार आहे। या कारवाईत नायलॉन मांजा विक्री व बाळगणाऱ्या 73 इसमांवर तर निवडणूक पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल असलेल्या 125 इसमांवर मनाई आदेश देण्यात आले। ही संपूर्ण प्रक्रिया परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून कलम 163 अंतर्गत चौकशी पूर्ण करून आदेश पारित करण्यात आले। याशिवाय सन 2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 व 57 अंतर्गत एकूण 88 गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न, पारदर्शक व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील काळातही सराईत तसंच संघटित गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, स्थानबद्धता व मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। याचवेळी परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांनी नाशिककर मतदारांना आवाहन करत सांगितलंय की कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे व 100% सहभाग नोंदवत मतदानाचा पवित्र हक्क बजावावा। नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये होणाऱ्या निवडणुका व आगामी मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी रेकॉर्डवरील 115 इसम व मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नायलॉन मांजा व दोरा विक्री करणारे व बाळगणारे असे एकूण 73 इसम असे एकूण 198 इसमांना परिमंडळ 1 अंतर्गत 15 दिवसांसाठी नाशिक शहरामध्ये वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशनकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे BNSS 163 अन्वये सदरची कारवाई ही करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 2 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत त्यांना नाशिक शहरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन 30, आडगाव पोलीस स्टेशन 29, म्हसरूळ पोलीस स्टेशन 28, भद्रकाली पोलीस स्टेशन 39, सरकारवाडा पोलीस स्टेशन 27, गंगापूर पोलीस स्टेशन 16, मुंबई नाका पोलीस स्टेशन 29 अशा इसमांचा समावेश आहे। याच्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन व मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये व उत्साहाच्या वातावरणात पार पडावा याच्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला होता। त्याचाच एक भाग म्हणून आज 198 इसमांना तात्पुरते तडीपार करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। याद्वारे आम्ही सर्व नाशिककरांना असे आवाहन करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क हा निर्भीडपणे व कुठल्याही दबावाला व प्रलोभनाला बळी न पडता बजावावा। धन्यवाद। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।